महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून महाराष्ट्राचे दिग्गज मंत्री लवकरच राजीनामा देणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागल्या. एवढाच नाही तर आजच या संदर्भात निर्णय होणार असल्याचं म्हटलं जात आहे. मी बोलते लाचखोरीच्या प्रकरणात अडकलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या प्रकरणाबद्दल. 2 दिवस नॉट रिचेबल राहिलेले झिरवाळ आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्यानंतर आता झिरवाळ राजीनामा देणार का याची चर्चा सुरू झाली आहे. त्याचबरोबर सुनेत्रा पवारांची ही पहिली कसोटी असून वहिनींच्या कार्यकाळाची सुरुवात मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याने होणार का असा देखील प्रश्न आता उपस्थित होतोय. याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब तर कराच. त्यासोबतच आमचं नवं व्हॉट्सअप चॅनलही सुरू झालंय. त्यात तुम्हाला सगळ्या अपडेट्स, दिवसभरातील सर्व व्हिडिओजच्या लिंक आणि बातम्या एकत्र पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे आम्हाला व्हॉट्सअपवरही फॉलो करायला विसरू नका. याची लिंक तुम्हाला बायोमध्ये मिळेल. विषयाला लगेचच सुरुवात करूयात. तर मंत्रालयातील लाच प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नरहरी झिरवाळ हे सध्या प्रचंड अडचणीत आले असल्याचं दिसतंय. खरं तर हे लाच प्रकरण पुढे आल्यानंतर मंत्री झिरवाळ हे 2 दिवस नॉट रिचेबल होते, बेपत्ता होते. दरम्यान आज ते उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन आपली बाजू मांडणार असल्याचं समजतंय. त्यामुळे धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्यानंतर आता झिरवाळ राजीनामा देणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मंत्रालयातील लाच प्रकरण समोर आल्यानंतर दोषी आढळलो तर राजीनामा देईल असं मंत्री झिरवाळ हे स्पष्ट म्हणाले होते. आणि आता या प्रकरणात दररोज नवनवे पुरावे समोर येत आहेत. झिरवाळ यांचा थेट याच्याशी संबंध अद्याप समोर आलेला नाहीये, पण विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार काय निर्णय घेणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या. आता हे नेमकं प्रकरण काय आहे तर सांगते. हे प्रकरण सुरू झालं ते गुरुवारी, जेव्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने म्हणजेच एसीबीने मंत्रालयातील झिरवाळ यांच्या कार्यालयात छापा टाकला असं म्हटलं जात आहे. मंत्री झिरवाळ यांच्या विभागातील लिपिक राजेंद्र ढेरंगे याने 50,000 रुपयाची लाच मागितली होती आणि त्यातले 35,000 रुपये घेताना त्याला रंगेहात पकडण्यात आलाय. महत्वाचं म्हणजे हे लाच मेडिकल परवान्याचं निलंबन रद्द करण्यासाठी होतं. आणि या घटनेनंतर झिरवाळ यांनी दिल्लीत माध्यमांशी बोलताना असं म्हटलं, जर या प्रकरणाचे धागेदोरे माझ्यापर्यंत पोहोचले आणि ते सिद्ध झाले तर मी राजीनामा देईन आणि ही माझी जबाबदारी आहे. पण हे प्रकरण इथेच थांबलं नाही. एसीबीने राजेंद्र ढेरंगे यांच्या घरीही धाड टाकली आणि नवे पुरावे शोधले जात आहेत. एवढंच नाही तर न्यायालयाने ढेरंगेला 16 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान झिरवाळ 2 दिवस संपर्काबाहेर होते, ज्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले गेले. गेल्या 2 दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले झिरवाळ आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. आणि आज सगळ्यात विरोधी पक्षातील नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेत झिरवाळ यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे. मंत्रालयातील या लाच प्रकरणामुळे झिरवाळ पूर्णपणे कोंडीत सापडले असून आता सुनेत्रा पवार यांच्या सोबत होणाऱ्या भेटीत काय चर्चा होते हेही बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. एक लक्षात घ्या, अजितदादांच्या निधनानंतर पक्षाची धुरा हाती घेतलेल्या त्यांच्या पत्नी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या समोर हे प्रकरण हाताळणं हे मोठं आव्हान आहे. पक्षात कुठल्याही पद्धतीने चुकीचा संदेश जाऊ नये याची काळजी सुनेत्रा पवार यांना घ्यावी लागणार आहे. त्यातच मंत्रालयातील लाच प्रकरणातील आरोपी संदर्भातील महत्त्वाची कागदपत्रे आज न्यायालयात सादर केली जाणार आहेत. आणि विशेष म्हणजे पुराव्यांच्या आधारे आरोपींच्या शिक्षेत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर सरकार आता झिरवाळ यांच्या बाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. तुम्हाला काय वाटतं? मंत्री झिरवाळ आज राजीनामा देणार का? आणि सुनेत्रा वहिनींच्या कार्यकाळाची सुरुवात ही मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याने होणार का हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला.